सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या रायगडच्या रायडर या चॅनलवरती. आणि आज आपण जात आहोत बऱ्याच दिवसांनी संगमेश्वर. तुम्हाला कॅप्शन बघून समजलं असेल. तर बाईक आपली रेडी आहे आणि रायडरसुद्धा रेडी आहे. रायडरचे घेअर पूर्ण चमकत आहेत. सो न उशीर करता आपण बाईकवर बसून लगेचच जाऊया. आणि आपल्याला खूप आधीच उशीर झाला आहे. आपल्याला माणगावला 2 रायडर आपले वाट बघत आहेत. तर चला लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू. आता वाजलेले आहे 4:30. तर निघूया आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आपली ही राईडला सुरुवात होत आहे. ट्रिप सेट करूया. 0 सेकंड. बी ट्रिप 0. तर आता निघूया आपण. पूर्ण मस्त की अशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि गुलाबी थंडीमधून आपल्याला राईड करायची आहे. तर आता पडतो आपण गावाच्या बाहेर. सकाळची वेळ, अशी गुलाबी थंडी आणि हेल्मेटमध्ये भक्तिगीत. काय मजाच ही वेगळी आहे. बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता तर पण प्लॅन काय होत नव्हता. तर आता लॉंग सुट्टी भेटली आहे. सो 1 डेच आपली ट्रिप आहे. कारण मला दुसऱ्या दिवशी जॉबवर पण जायचं आहे. सो माझ्या 2 फॉग लाईट बंद पडल्यात. काय झालं काय समजत नाही. रात्री चालू होत्या, आता सकाळी काय झालं समजत नाही. तर दाखवूया आपण कुठे भेटला तर. आता पडतं आपण गावाच्या बाहेर. रोडचं काम चालू आहे. एक साईड झाले, एक साईडचं वर्किंग आहे. तुम्हाला आय थिंक कॅमेऱ्याचा अँगल बरोबर भेटत नसेल, कारण मी आयफोननी व्लॉगिंग करतो आहे. गोप्रो जरा बाहेर गेला आहे मित्राकडे. सो गोप्रो आपण सेट नाही केलं आहे. काय ही थंडी यार. हेल्मेट पूर्ण माझं पागलतंय पाण्याने. समोरची गाडी नाही दिसत आहे मला. बापरे, मी चनेर पण क्रॉस नाही केलं अजून. रोहा 15 किलोमीटर दाखवते इथून. एक नंबर थंडी आहे. तर चहा पियायचं मन करतोय. कुठे भेटलं तर घेऊ आपण. फॉग आहे, किती फॉग आहे. माणगावला येईपर्यंत फॉगने हैराण केलं आहे. सो आता आपण पोचलो आहे माणगावच्या पुढे. आपले 2 रायडर पाठीमागे आहेत. एवढी थंडी लागते की बोलतासुद्धा येत नाही. तर या समोरच्या डोंगराच्या पलीकडे आपले सूर्योदय लपलेले आहेत. तर लवकरात लवकर भेटण्याचा आपण त्यांना प्रयत्न करूया, कारण खूप थंडी वाजत आहे. आणि हे आपले 2 रायडर, रितेश आणि मागच्याचं नाव नाही माहीत. त्याला आदल्या रात्री बोललो मी की मी आज इथे चाललो आहे. तो बोलला ठीक आहे, मी पण येतो भाई. तर बोललो चल. तर इमिजिएटली प्लॅन झालेला आहे. तर रस्ता एवढा सुंदर आहे की सरळचे सरळ रोड केलेत. 1 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा एवढी ट्रॅफिक होती ना या रोडला की विचारू नका.
हे 2 तासात कवर होणार होतं तिथे आम्हाला 5 तास लागले. आणि पुढे आपला सूर्योदय होणारच आहे थोड्या वेळात. ये रे बाबा. तर अशी सकाळ. आणि हेल्मेटमध्ये मी गाणी लावलेली आहेत. तर खूप भारी वाटते. बऱ्याच दिवसांनी राईडला निघालो आहे. तर मी आता जवळजवळ महाडच्या आसपास आहे. आत्ता वाजलेत 8:30. 8:30ला आपला सूर्योदय होतोय. बरेच रायडर आज बाहेर पडलेत, कारण आज आपल्या इथे IBW सुद्धा आहे. तर जाऊया. आपला गणपतीपुळ्यापर्यंत पण जायचा प्लॅन बोलतोय तो, पण शक्य होईल तर बघू आपण. अरे सूर्य जर त्या डोंगराच्या पलीकडं आता पुढे गेला. आय थिंक या डोंगराच्या पलीकडे असेल. या डोंगराच्या पलीकडे आपल्याला सूर्योदय बघायला भेटतीलच. सूर्योदयाचे दर्शन होतील. लवकर ये रे बाबा, लवकर. खूप थंडी वाजते. तर आपण माणगावपासून 90-100च्या स्पीडला आणि पुढे सूर्यदेवताचे आपल्याला दर्शन झालेले आहे. वा, काय सीन आहे. मी डोंगराच्या पलीकडे, डोंगराच्या साईडून टर्न आणि डायरेक्ट अंगावर सूर्य. धन्यवाद प्रभू तुम्हाला या थंडीपासून वाचवल्याबद्दल. सूर्याची किरणे थेट आपल्या अंगावर पडत आहेत. तर जाऊया आपण लवकरात लवकर. खूप उशीर झालेला आहे आधीच. हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. पण जे मी डोळ्याने पाहतो ते तुम्ही कॅमेरामधून कधीच पाहू शकत नाही. सो बाईक काढा आणि निघा राईडला. तर आता आपण इथून टनलमधून जाणार आहोत. आय थिंक 500 मीटरचा टनल आहे हा. तर जाऊयात आपण. भारी, खूप मजा येते यार. राईड केली पाहिजे सर्वांनी. तर कोणता टनल आहे मला सुद्धा माहीत नाही. नवीनच आहे, होतोय हा. आय थिंक. काय भारी वाटतंय. किती मोठा आहे यार. ह्याला ना मधून डिवायडर दिलेत हे पलीकडे जायला. हा एक डिवायडर होता. लिकेज आहे का? पाणी करते. इथे ना पलीकडे धुक्याची चादर पसरली आहे, तर ती बघायला पण थांबूया थोडा वेळ. तर व्ह्यू पण भारी आहे. सो आपण थोडा खेळच्या पुढे आहोत आता. तर थांबूया आणि इथले व्ह्यू आणि मेमोरीज कॅप्चर करूया.
हे बघा धुक्याची चादर पूर्ण पसरली आहे यार. एक नंबर सीन. थोडा वरती करून दाखवतो तुम्हाला. एक नंबर यार, एक नंबर. जन्नत जन्नत. स्वर्गात आल्यासारखं वाटते यार. भारी. राईड करा यार, राईड करा. कोणती पण बाईक असू दे पण राईड करा. एक नंबर. भारी. चला तर थोडे फोटोज व्हिडिओज वगैरे काढूयात आणि निघूयात आपण आपल्या वाटचालीकडे. निघूयात आपण. आता आपण आहोत परशुराम भूमी कोकण. तर जाऊया आपण, बघूया वाट कुठून आहे. आय थिंक इथून आहे. पुढून पण दाखवतोय. आय थिंक फिरायला लागेल बहुतेक. तर पाठीमागूनच रस्ता आहे. तर इथून आपण टर्न घेऊया. तर परशुराम भूमीत प्रकट झालेल्या परशुरामांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ. एका गाण्यामध्ये पण आहे परशुरामाची गुफा ही कोकण. ऐकलंच असेल हे कोकण. परशुरामाची गुफा ही कोकण. कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण. गाई बैल वासरांची पहाट कोकण. कोकण 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 कोकण. कोकण 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 कोकण. गणपती पोळ्याचं दर्शन कोकण. देवदेवतांचा महाल कोकण. लालपरीचा प्रवास कोकण. श्री परशुरामांनी प्रकट केलेलं चिपळूण आणि त्या चिपळूणमध्ये प्रकट झालेलं हे परशुरामांचं मंदिर. तर पाहूया आपण वर जाऊन. पण बाईक वगैरे खाली पार्किंग केलेत आणि थोडा पुढे आल्यावर आपल्याला मंदिराच्या पायऱ्या दिसतात आणि गावामध्ये मंदिर आहे. सो हे पाहू शकता तुम्ही, श्री क्षेत्र परशुरामाचं मंदिर. एक स्तंभ आहे आणि त्याच्या साईडला
हा पाहू शकता तुम्ही मंदिर. आजूबाजूला वेगवेगळी मंदिरं आहेत, तर तिथे सुद्धा जाऊया. परशुरामाच्या मंदिरात आपल्याला व्हिडिओ काढून दिली नाही, सो तिथले काय फोटो मला दाखवता येणार नाही. आणि हा एक स्तंभ आहे, त्याच्या साईडला पण सुद्धा मंदिर आहे एक. तर बघूया कोणतं मंदिर आहे. मस्त शांतता वाटते पूर्ण. देवीचं मंदिर आहे, तर दर्शन करूया आपण. तिथून एक साईडला कुंड देखील आहे. परशुराम तर हा पाहू शकतो छोटासा कुंड आहे. आणि हा कासव एक आहे. तर आम्ही इथून पुढे गेलेलो थोडं, तर परत पाठीवरून ह्या आपल्या राईट साईडच्या रोडला जायचं आहे. तर इथून आपण राईट घेऊया. तर अशा प्रकारे आपण संगमेश्वरला पोचलेलो आहोत. थोड्याच वेळात आपल्याला त्या डेस्टिनेशनवर आपण पोचू. स्टँड आहे संगमेश्वरचा. इथे बोर्ड लावला आहे, बघूया. आपल्याला पण माहीत नाही, तर सरळ जायला सांगतोय. तर अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत. तुम्हाला समोरच शंभू महाराजांची मूर्ती दिसत असेल. थोडं रोडचं काम चालू आहे. तर समोर बघू शकता छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आपल्याला थोडं पुढं जायचं आहे, नंतर आपण इथे थांबणार आहोत. येऊन इथून लेफ्ट घ्यायचं आहे. थोडं विचारूया. तर थोडं लेफ्ट घेऊन जाऊया आपण. तर आपण पुढून जातोय सरदेसाई वाड्याकडे. तिथे महाराजांना कैद केलेलं. इथून लेफ्ट आहे आय थिंक. कनकेश्वर मंदिर सरळ दाखवतो. इकडे संगमेश्वर सरदेसाई वाडा दाखवत आहे. तर सरदेसाई वाड्याकडे जाऊया. पब्लिक तर आहे खूप. तर ते बाईक पार्किंग करून समोर सरदेसाई वाडा तुम्हाला दिसत असेल. तर जाऊया आपण तिथे बाईक पार्किंग करून. हाच तो सरदेसाई वाडा. याच वाड्यात आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाहचा सरदार मुकरब खान आणि त्याचा मुलगा इखलास खान यांनी फितुरीने कैद केले. याच वाड्याने आपले महाराजांचे रुद्र रूप पाहिले.
तर आपण पाठीमागच्या साईडला जाऊयात. तिकडे मंदिर आहेत 3-4, तर ती बघून घेऊयात. शंकराची पिंडीची मंदिर आहेत. तर त्यांचे वरचे कळस तोडलेले आहेत आणि समोरच्या नंदींची मानं उडवलेली आहेत या फितूर लोकांनी. काय असेल ते दिवस यार. तर हा एक, इथे 2 मंदिर आहेत. हे बघा, नंदीची मान उडवलेली आहे. प्रत्येक मंदिरासमोर नंदीची मान उडवलेली आहे. हे पाहू शकता, दोन्ही पण नंदींची मान उडवले. ही याची डिझाईन बघू शकता. आतमध्ये जाऊन दाखवतो. मला हे काय समजलं नाही की हे खाली गोल टाट सारखं आहे ते. पूर्ण ब्लॉक लावलेले आहेत एकावर एक चढवून. सिमेंटचा यूज नाही केला इथे. आतमध्ये काळू काय, फ्लॅश लावून दाखवतो तुम्हाला. शंकराची पिंडी. थांबा रे अडे. तर सरदेसाई वाडा बघून झालेला आहे. आता आपण इथून जाऊया कणकेश्वर मंदिराकडे. इथून लेफ्ट घेऊन आपण कणकेश्वर मंदिराकडे जाऊयात. जवळच आहे, आय थिंक 1-2 किलोमीटर असेल. तर तुम्ही राईट साईडला कणकेश्वर मंदिर बघू शकता. तर आपण खाली जाऊया, खाली पार्किंग करू. खाली पण आय थिंक मंदिर आहे शंकराचं. तर तिथे जाऊ, नंतर मग तिथेच गाडी पार्किंग करून इकडे येऊ.
तर इथे आहे शंकराची पिंड आहे आणि साईडला महाराज आहेत. तर त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊ आपण. आता एक मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा हातोडांनी तयार केले. ह्याला लोकल लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र 6 महिन्याची होती. सूर्य उगवला की 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळेचा एक दिवस, त्यावेळची एक रात्र, म्हणजे आताचे 6 महिने. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्या धनुर्विद्या याला परशुराम होते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधते. मंदिर बांधत असताना इथली स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाकमता. पाठ होण्यापूर्वी कोंबडीच्या रूपानं ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला असतं. म्हणून या मंदिरला वरती कळस झाले नाहीत. मंदिर अपूर्ण आहे. पहाटेपूर्वी मंदिर तयार झालेलं नाही. आता इथे ब्रह्मदेव आहेत, सूर्यदेव आहेत. पलीकडे सूर्यदेव आहेत, इथे ब्रह्मदेव आहेत. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. मगरीवरती मंदिर आहे. म्हणून ह्याच मंदिरला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची आणि सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं आणि द्यायचं. म्हणून सूर्यपासून कोणती पुत्र कर्णाचं कर्णेश्वर. इथली प्रदक्षिणा काशी प्रदक्षिणासारखी, म्हणजे काशीचं पुण्य मिळतं. म्हणून याला प्रतिकाशिनी कर्णकाशी म्हणतात. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री, आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं खरंच संगमेश्वर हे आहे. 10 फूट खोल आहे. खाली कोणी उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालेलं आहे. नंतर फोटो काढा. आता महाद्वारमध्ये 8 दिशांचे देव आहेत. दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे. उत्तरेला समुद्र मंथन आहे. हे 4 खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावरती देव आहेत बघा. त्यांना भारवाहक असे म्हणतात. आणि इथे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत. म्हणून याच मंदिरला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. म्हणून याला इथली प्रदक्षिणा काशी प्रदक्षिणासारखी, म्हणून याला प्रतिकाशिनी कर्णकाशी म्हणतात. त्या मंदिरला खाली बघा फाउंडेशन नाही, पाया नाही, एकावर एक 5 थर आहेत. 5 थरावरती मंदिर आहे. त्याला आपण इंटरलॉक म्हणतो. एकावर एक दगड ठेवलेले आहेत. त्याला इंटरलॉक म्हणतो. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. फोटो काढ चालतो. मंदिराचं थोडं काम चालू आहे, तर प्रदक्षिणा घालून आपण जाऊया. तर आता आपण इथून सप्तेश्वर मंदिराकडे जाऊया. खूप ॲडव्हेंचर रस्ता आहे, पूर्ण जंगल घाट आहे इथे. तर समोर तुम्ही पाहू शकता मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. तर बाईक पार्किंग करून जाऊया आपण मंदिराकडे. श्री सप्तेश्वर.
हेच उदाहरण आहे 7 दरवाजातून पाणी एकत्र येऊन या कुंडामध्ये सोडलं जातं प्युरिफाय करून. म्हणून याला सप्तेश्वर असं म्हणतात. सो हॅलो गाईज, आमचा फायनल डेस्टिनेशन कंप्लीट झालेला आहे. सप्तेश्वर आमचा लास्ट डेस्टिनेशन होता आणि आमचा जायचा रूट तो सेम असणार आहे. सो ही आपली पब्लिक. तर मी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. सध्या म्हणजे माझं मोटो ब्लॉगिंगचं साहित्य नव्हता, त्याच्यामुळे काय मोटो ब्लॉगिंग जास्त करायला लागली नाही. आणि मेन म्हणजे माईकची पिन नव्हती त्याच्यामुळे. आणि गोप्रो पण आपला जरा बाहेर गेला आहे. सो आत्तासाठी बाय बाय अँड टेक केअर. Concrete jungle rules the night. Shadows sharp like switchblade knives. Run or fight, no room to think. Blood on pavement paints the ink. We're the wolves, howl on the prowl. Siren songs won't make us bow. Steel and flames beneath the moon. Chaos rises, coming soon. 88 miles and pedal down. Rules don't matter, claim the crown. Risk it all beneath street lights. King of shadows, born to fight. Smoke and mirrors, life's a chase. Flickering sights through time and space. No escape, the game won't stall. Burn it hard or lose it